मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508 आणि हाच माझा पत्ता आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। मला प्रत्यक्ष भेटायची इच्छा असेल तर आपण अगोदर मोबाईल करावा। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जावं आणि आम्हाला गुरुजींना भेटायचं आहे, बाबांना भेटायचं असं सांगून ही मंडळी माझ्याकडे आपल्याला घेऊन येतील। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, कामकाज पूर्ण बंद असते, पण केव्हाही येताना आपण मोबाईल करणं आवश्यक आहे, कारण माझी भेट आपल्याला होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे। असं असताना आजचा कार्याचा विषय आपण गणेश चतुर्थीचा करणार आहोत। 7 तारखेला गणपती बसत आहे, त्याविषयीचा कार्यक्रम सुरू होण्याच्या पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। गणेश चतुर्थी आली की सौ निर्मलाबाई बोरकर यांचे 1 महिन्यापासून तयारी असायची। वेगवेगळे डेकोरेशन करणे, वेगवेगळे तऱ्हेच्या हाताने गणपती बनवणे, त्याला रंगरंगोटी करणे आणि विशेष म्हणजे शुभ वेळेच्या आतच गणपतीची स्थापना करणे हा तिचा दंडक होता। आणि बरंचसं काही मी तिच्याकडूनच शिकलो। जे काही धार्मिक विधी असतात, शुभाशुभ असतात, काही असतात, ते माझी गुरुच होती म्हणायला काही हरकत नाही। तोच वारसा म्हणा, तिचं मार्गदर्शन म्हणा, तिची आठवण म्हणा, तिचे स्मरण म्हणा, म्हणून आपण आज गणेश चतुर्थी विषयी थोडीशी माहिती घेऊया। वार शनिवार आहे, तारीख 7/9/2024 आहे, चतुर्थी तिथी आहे। वास्तविक चतुर्थी तिथी दिनांक 6ला 15:02 नंतर आहे, म्हणजे दुपारी 3:02 नंतर आहे। आता ही रात्रकालीन चतुर्थी आहे, म्हणजे खरी चतुर्थी तर ह्याच दिवशी मानायला पाहिजे, परंतु ही 12:02 नंतर चतुर्थी असल्या कारणाने गणेश स्थापनेला ही चालत नाही। कारण गणेशाचा जो जन्म झालेला आहे तो मध्यान्ही झालेला आहे। मध्यान्ही म्हणजे 12 ते 1:30च्या दरम्यान, 1:30च्या दरम्यान त्यांचा जन्म झालेला आहे। आणि ह्याच वेळेला आपण जर पाहायला गेले तर 15:02 म्हणजे 3:02 जी चतुर्थी लागते ती उपयोगाची नाही। म्हणून गणेश चतुर्थी 7/9/2024 शनिवारी आहे। यावेळेस चतुर्थी येत नाही, म्हणून 6ला शास्त्रानुसार चतुर्थी असली तरी रात्रकालीन असताना देखील गणेश स्थापना आपल्याला करता येत नाही जन्माच्या वेळेनुसार। दिनांक 7/9/24 वार शनिवार, चतुर्थी सायंकाळी 17:38 पावतर आहे। सायंकाळी 5:38 म्हणजे याच्या आतच आपल्याला गणेश स्थापनेचा उत्सव करायचा आहे। आता या ठिकाणी चित्रा नक्षत्र 12:34 पावेतो आहे। आता ह्या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे आणि देवता इंद्र आहे। फार सुंदर योग आलेला आहे अतिशय। मंगळ देवता असलेला नक्षत्र आणि स्वाती नक्षत्र अत्यंत सुंदर महत्त्वाचा योग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। कारण आपण अंगारकी चतुर्थी, मंगळ चतुर्थी म्हणतो, ती कशी विशेष असते तीच विशेषता या गणेश स्थापनेच्या वेळेला आलेली आहे। आपण 12 ते 12:34च्या दरम्यान गणेश स्थापना केली तर अत्यंत शुभयोगात होईल, कारण की ह्यामध्ये चित्रा नक्षत्र येणार आहे आणि चित्रा नक्षत्र हे मंगळ देवतेचं आणि इंद्राचं आहे, म्हणून हा लाभ मिळेल। याच्यानंतर जर आपण केलं तर स्वाती नक्षत्र येत आहे आणि स्वाती नक्षत्र हे राहू स्वामीचं आहे आणि हे अशुभ नक्षत्र गणलं जाते। म्हणून शक्यतो बहुतांशाने 12 ते 12:34च्या दरम्यान गणेश स्थापना केली तर अत्यंत शुभयोगात गणेश स्थापना होणार आहे। यासोबत बुध ग्रहाचा होरा पण आहे आणि बुध हा गणेशकारक प्रधान पण आहे। या दिवशी राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 पावेतो आहे, म्हणजे राहुकाळ पण राहत नाही। चंद्र हा तुला राशीचा आहे। हा चंद्र भाव आपणास राज सन्मान मिळवून देत असतो। आपणास दिवसा 12 ते 34च्या दरम्यान स्थापना केली तर वृश्चिक लग्नाचा लाभ पण मिळणार आहे आणि वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ आहे। आपण अंगारकी चतुर्थी, मंगळ चतुर्थीचे महत्त्व देतो
आणि मंगळ हाच मुळात गणपती आहे, गणेश आहे, म्हणून हे महत्त्व पण आपल्याला आहे. आणि याच काळामध्ये मंगळ बुध ग्रहाचा लाभयोग पण होत आहे. बुध हा गणेशकारक आहे, मंगळ हा स्वामीकारक आहे. असल्या कारणाने हा अत्यंत शुभयोग आपल्याला या ठिकाणी दिसतो. दिवसा 12 ते 34च्या दरम्यानच्या आत गणेश स्थापना करायची. म्हणजे 12च्या पासून तर 34 मिनिटाच्या आत गणेश स्थापना झाली पाहिजे. या दरम्यान गणेश स्थापना केल्यास आपल्याला राजसन्मान प्राप्त होईल. ज्यांचे विवाह लांबणीवर पडलेले आहे त्यांचे विवाह कार्य सुकर होईल. ज्यांच्या पत्रिकेत मंगळदोषाचा आहे त्यांना इतरत्र पूजा मंगळदोष निवारण करण्याची गरजही नाही, तो दोष नाहीसा या ठिकाणी होईल. ज्यांना कॅन्सरसारखे विकार आहेत, पीडित आहे, अशा मंडळीला आराम पडेल. ज्यांना भूमी वास्तू खरेदीची इच्छा आहे त्यांच्या इच्छा सफल होते. संततीस विलंब होत आहे, गर्भपात होत आहे, संतती होत नाही, मासिक पिरियड अनियमित आहे, गर्भदोष आहे किंवा संतती थांबून पुन्हा गर्भपात होतो किंवा अपार्षण होते किंवा डिलिव्हरी झाल्यावर थोड्याच कालावधीत गर्भ नाहीसा होतो. याचे काही स्त्रीजन्य आजार दोष आहे ते सर्व दोष याच्यातून निघून जातील. घटस्फोट झाल्याचा असेल, पुनर्विवाह करायची इच्छा असेल त्यांचे पुनर्विवाह होतील. पती पत्नीमध्ये दुरावा असेल त्यांचे मिलन होईल. विद्यार्थी वर्गाचा अत्यंत उत्तम योग हा आहे. विद्यार्थी वर्गाने स्वतः गणेशाची स्थापना करावी. जे हॉस्टेलमध्ये असतील काही असतील त्यांनी त्या रूममध्ये स्थापना करणं फार उत्तम योग आहे. वृश्चिक लग्न असल्या कारणाने लक्ष्मीवंत आहे. व्यापार उद्योग चालतील, भरपूर नफा मिळेल, स्टॉकमध्ये नफा मिळेल. शेतकरी लोकांना पण उत्तम हा आहे. त्याचप्रमाणे नोकरदार असतील त्यांचे पगारवाढ होईल. पोलीस खात्यातील वर्गास, सिव्हिल इंजिनियर यांना अतिउत्तम आहे. डॉक्टर वर्गास पण उत्तम आहे. पण डॉक्टर वर्गाने मात्र या ठिकाणी जीवाची रक्षा करणं महत्त्वाचं आहे. नोकरी इच्छा, कामाची इच्छा, आपली इच्छा असेल त्याची पूर्ती पण होणार आहे. आता हे सगळं आपल्याला लाभ केव्हा मिळेल तर दिवसा 12 ते 34च्या दरम्यान तुम्ही गणेश स्थापना केली तर. त्यानंतर स्वाती नक्षत्र आहे, ते अशुभ आहे, ते राहुकालाचं आहे, ते लक्षात घ्या. त्याचा स्वामी पण राहू आहे. गणेश मूर्ती घरी आणताना ही सूर्योदयाच्या आत आणावी आणि गणेश मूर्ती मांडी घातलेली असल्यास अत्यंत शुभ. या पश्चात चौरंगावर सिंहासनावर आढळून असलेली असते तर ती मध्यम प्रकारची. उजवा आणि डाव्या सोंडेचा गणपती शुभ अशुभ असतो, 16 ओळ्याचा असतो, हे शास्त्रसंमत नाही आहे. महाराष्ट्रात अधिकतर डाव्या सोंडेचा गणपती बसवण्याचा प्रघात आहे. महाराष्ट्र सोडून उजव्या सोंडेचाच गणपती बसवला जातो. घरात गर्भवती महिला असतानासुद्धा गणेशाची स्थापना आपल्याला करता येते. गर्भवती असतानासुद्धा गणपतीचं विसर्जन करता येत असते. घरामध्ये सूतक आल्यास लगेचच इतरांकडून गणपतीचं विसर्जन करून घ्यावे. गणेश चतुर्थीशिवाय इतर दिवशी गणेश स्थापना आपल्याला करता येत नाही. अशा ह्या गणेश चतुर्थीची आपण माहिती घेतली. आता याच्यानंतर आपण गणपतीविषयीच काही व्हिडिओ प्रसारित करणार आहोत, माहिती प्रसारित करणार आहोत, मार्गदर्शन देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याविषयी आजच्या कार्याचं इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. ज्यांना कोणाला यंत्रसिद्धी मागवायची असेल तर आमच्या संस्थेमार्फत तुम्हाला यंत्रसिद्धी ही विनामूल्य दिली जाते. आपण 5x11चा लिफाफा, त्यावर आपला पूर्ण पत्ता लिहावा. 20 रुपयाची पोस्टाची तिकीटं त्याला लावावी आणि ते पाकिट माझ्या दुसऱ्या पाकिटात घालून स्पीड पोस्टाने माझ्या या पत्त्यावर बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 9850015558 असा पत्ता टाकून माझ्याकडे ते पाठवून द्यावं. आम्ही लगेचच तुम्हाला तुमच्या पाकिटात यंत्रसिद्धी घालून ते पाठवू. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ते मागवावं. यंत्र मात्र खास प्रेम करून करावं लागणार आहे. असं तुम्हाला लावता येणार नाही. प्लॅस्टिकमध्ये किंवा लॅमिनेशन चालणार नाही. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावं. ही यंत्र कार्यालयात, ऑफिसात, व्यवसायाच्या ठिकाणी जिथे पैसा उत्पन्न होतो, पैशाचे मार्ग असतात तेथेच लावण्याची गरज आहे. सर्व घरात लावायचं असेल तर पहिल्या हॉलमध्ये सर्वांना दिसेल असे असेल. या यंत्रावरील तुम्ही मंत्रजाप करू शकतात. सवड नसल्यास आपण
दर्शन घेऊनही लाभ मिळू शकतात. त्याचप्रमाणे याला पुष्पमाळ घाला, गाईच्या तुपाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा, असं तुम्ही करू शकतात. पण हे यंत्र काचप्रेम केल्याने या यंत्राला टोक बाधा होत नाही आणि शिवा ही यंत्र स्फटिक रूपात प्राप्त होतात आणि म्हणून ती जास्त प्रभावित होतात. याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, अपयश, यश या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला मनाप्रमाणे इच्छा सफल होण्याचे योग आहे. आपले अनुभव मात्र आपण जरूर कळवावे, इतरांना सांगावे. माझे विचार जर आवडत असेल तर ह्या शेअर इतरांना सांगावं. यंत्रसिद्धीबद्दल इतरांना मार्गदर्शन करावं. आपण पण पुण्याचा लाभ घ्यावा. आपले कुटुंबीय मिळून किंवा मित्र सहपार सामाजिकरित्या आपण या यंत्राचा लाभ घेऊ शकतात. आजचा कार्यक्रम इथेच समापन करूया. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. निर्मलाबाईचे जे मनोगत होतं तेच मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. आजचा कार्यक्रम इथेच संपवूया.